मी वैचारिक रोहित बोलतो. कुठपर्यंत आले? तर आता निघतोय आम्ही कारंज्यातून. तर अर्धा घंटा झाला तुम्ही निघताय. तर आम्ही तुम्हाला 10 वाजेपर्यंत टाईम सांगितलं आहे. नाही, मला निघालं म्हणून सांगितलं ना तुम्ही मग आज. कधी? माग मी 15-20 मिनिटं अगोदर लावलं तेव्हा. तुम्हाला आम्ही सांगितलं होतं की 2 वाजता डॉक्टर येणार आहे. 10 वाजतापर्यंत आम्ही. अरे पण इथं आपला पेशंट सिरियस आहे आणि तुम्ही तिथंच लपासताय. म्हणजे हे काय, हे तुमचे हे नाही झाली सर. सर आम्ही तुम्हाला पहिल्या फोनवर तेच सांगितलं होतं की. अरे पण 2-2 घंटे लागते का सर? 35 किलोमीटर आहे आपलं हे डिस्टन्स आणि 2 घंटे लागते का त्याला? तुम्ही घरून जेवण करून सर्व करून निघसाल तर जमेल का? हो सर, डॉक्टर 2 वाजता येतात हे पहिले सांगितलं होतं तुम्हाला आम्ही. अरे 2 घंटे सांगितलं ना तुम्ही. इथं आपला पेशंट नाही का, त्याची क्रिटिकल आहे सिच्युएशन आणि तुम्ही 2-2 घंटे सांगाल तर जमेल का? साहेब, दुसऱ्या लोकेशनवरून दुसऱ्या इकडून डॉक्टर ड्युटीवर येतात 9 वाजता. ते आल्यावर. अरे सर पण मी का म्हणतो, मला ते बाकीचं घेणं देणं नाही. 2 घंटे लागते का हे तर सांगा मला. 35 किलोमीटरवर यानं काय सांगते तुम्हाला, डॉक्टर आल्याशिवाय कशी गाडी काढून आपण. तर तुम्ही 2 घंटे सांगितले ना मग आज. पहिला फोन जेव्हा तुम्हाला लावलं मी तेव्हा तुम्ही 2 घंटे सांगितले मला. आता 2 घंटेमधून अर्धा-पाऊण घंटा झाला इथं आणि तुम्ही आता निघताय म्हणताय. म्हणजे ही तुमची जबाबदारी झाली का? थोडा तरी काळजी घ्या ना पेशंटची. गाडीवर तेव्हाच आम्ही निघू ना. तिला डॉक्टरचं कसं काय निघायचं? अरे पण मी का म्हणतो, इथून डॉक्टर म्हणत आहे ना, कुठून? इथून डॉक्टर म्हणत आहे काही गरज नाही आहे डॉक्टरची. फक्त तिथं नेऊन आपल्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवायचं आहे. प्रोटोकॉल नसतो. ऑक्सिजनची गरज नाही, व्हेंटिलेटरची गरज नाही म्हणे, असं सांगितलं त्यानं. पेशंट बोलत आहे म्हणे. पण आपल्याला काळजी आहे. एकुलता एक त्याच्या मायला तो मुलगा आहे आणि तुम्ही 2-2 घंटे तिथं टाइमपास करत चाललं जमेल का? काही न करता काही झालं त्या काही न करता काही झालं त्याच्या मुलाला. एकुलता एक मुलगा आहे त्याच्या आईला, तर काय करसाल? बोला ना. सांगितलं तेच तर मग आता किती वेळ लागेल तुम्हाला हे तर सांगा मला कन्फर्म. आम्ही आमच्या टाईमपर्यंत पोहोचून जाऊ. तुम्हाला 10 सांगितलं ना, त्याच्या आधीच ना. 10 म्हणजे अजून तुम्हाला 1.5 घंटा लागेल का इथून? साहेब एवढा तेच लवकरात लवकर साहेब, कारंजाहून यायला मानोऱ्याला 1.5 घंटा लागते का 35 किलोमीटरला? हे तर सांगा मला कम से कम. आता येण्याचा प्रयत्न करतो. हो या ना मग लवकर या थोडंसं. एकुलता एक मुलगा आहे त्याच्या आईला, त्याची थोडीशी काळजी करू. साहेब आम्हाला काळजी आहे म्हणूनच आहे ना आम्ही पण. या सर, या लवकर या. हो सर, आपण नंतर बोलू इथं आल्यावर. तुम्ही सध्या लवकर या.